उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट, फक्त 5 मिनटात तयार होणारी, गिल्ट फ्री, हेल्दी, थंडगार, झणझणीत आणि सुपर टेस्टी, झटपट तयार. आजची सिक्रेट रेसिपी काय आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. करूयात मग सुरुवात. त्यासाठी मी इथे काकडी घेतलेली आहे. तिचं मागचं आणि पुढचं देठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि तिच्या साली काढून घ्यायच्या आहेत. मी इथे काकडी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले. तुम्ही किसून घेतली तरी देखील चालेल. यासाठी लागणारं साहित्य काय थोडक्यात बघूया. कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 8 ते 10 पुदिन्याची पानं, 4 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, पाव चमचा काळा मीठ आणि कैरीच्या फोडी. इथे मिरची तुम्हाला किती तिखट हवं त्या प्रमाणात कमी जास्त घेऊ शकता. रेसिपीसाठी लागणारं साहित्य तर आपण बघितलं, पण बनवतोय काय तर आज आपण बनवतोय काकडीची चटणी. हो, अगदी खरं आहे, काकडीची चटणी. यापूर्वी तुम्ही काकडीची कोशिंबीर खाल्ली आहे, काकडीचं सरबत पिलं आहे, पण तुम्ही अशी काकडीची चटणी यापूर्वी खाल्ली आहे का? मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला जर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटणीज बघायच्या असतील, अगदी झटपट होणाऱ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर आसनाज किचनच्या व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. तर मिक्सर जारमध्ये आपण पुदिना, कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरची घालून घेतलेली. यामध्ये मी पाववाटी कैरीचे तुकडे घालून घेते. मी सालीसकट कैरीचे तुकडे घेतलेले आहेत. तुम्ही साली काढून देखील घेतलेत तरी चालतील. यामध्येच ॲड करून घेऊयात आपण कट केले काकडीचे तुकडे, पाव चमचा काळं मीठ आणि चवीनुसार मीठ. आता हे आपल्याला मिक्सरला फाईन वाटप करून घ्यायचं आहे. टेस्ट बॅलन्स करण्यासाठी यामध्ये आपण घालतो आहे अर्धा चमचा साखर. आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी देखील चालेल. चटणी आपण मिक्सरला वाटप करून घेतलेली आहे, अगदी फाईन वाटप केलेली आहे. त्यामध्ये ॲड करत अर्धा चमचा लिंबाचा रस. छान मिक्स करून घेऊया. ही चटणी रेडी करताना मी कमी तिखट मिरचीचा वापर केलेला आहे. चटणी वाटप करताना आपण जरा देखील पाण्याचा वापर इथे केलेला नाही आहे. तयार झाली आपली उन्हाळ्यासाठी परफेक्ट अशी अगदी 5 मिनटात तयार होणारी काकडीची चटणी. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, चवीला खूप छान लागते. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक नवीन रेसिपीसह. थँक्यू.